नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हैदराबादी पनीर भाजी। हैदराबादच्या मसालेदार आणि झणझणीत पाककृतीपैकी ही एक खास रेसिपी आहे। या भाजीबरोबर आपण लच्छा पराठा पण बघणार आहोत। ही भाजी आपण तिखट आणि झणझणीत करणार आहोत। तसेच ही रोटी, पराठा आणि भातासोबत अतिशय उत्कृष्ट लागते। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात। पालक पनीर हैदराबादीसाठी आता आपण आधी पनीर चिरून घेणार आहोत। हे मी आधी धुवून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला आयताकृती याचे तुकडे करायचे आहेत। हे पनीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घेऊ शकता। मी इथे पाव किलोपेक्षा थोडं जास्त घेतलंय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छोटे पण करू शकता। अशी इथे मी आयताकृती करून घेतले। इथे आता आपण याला लाल मिरची पावडर आणि हळद लावून घेऊया, कारण आपल्याला आता थोडे तळून काढायचे। आपण हे तिखट आणि हळद मीठ मसाला लावल्यामुळे काय होतं ना, पनीरमध्ये त्याची टेस्ट उतरते। त्याच्यामुळे आपल्याला असं हे गार्निश करून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। हे आपल्याला छान आता हलवून घ्यायचं आहे असं। आता आपण इथे असं हे सर्व मसाले लावून त्याला 5 मिनिटं रेस्ट करून देऊया। इथे मी थोडं तेल टाकून घेते। आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे छान। हे तळल्याने काय होतं ना, ह्याला छान एक कडकपणा असा येतो आणि चव पण हे पनीरची खूप छान लागते। अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा भाजी बनवली ना, तर ती तुम्ही म्हणताल की खरंच बाहेरच्या सारखी भाजी झालेली आहे। अतिशय उत्कृष्ट होते आणि घरच्या भाज्यांमध्ये किंवा घरी सर्व सामान जे उपलब्ध असतं ना, त्यामध्ये आपण सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे। पनीर हे कधी पण ताजंच वापरावा। जास्त दिवसाचं पनीर हे वापरू नये। पनीर हे ताजं आहे कसं कळतं, त्याचा स्मेल खराब येत नाही आणि ते चिकट लागत नाही। जर हे पनीर चिकट असेल आणि त्याचा स्मेल येत असेल तर ते आपण दुकानातून पण घ्यायला नाही पाहिजे, कारण ते खराब झालेलं असतं, खूप दिवसाचं असतं। आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे। हे गरम पाण्यात काढायची काही गरज नाही आहे, कारण गरम पाण्यात जर टाकलं ना, त्याला जे आपण मसाले लावलेले आहेत ना, ते सर्व निघून जातात। म्हणून मी ह्याला असंच बॉलमध्ये एका काढून घेते। ह्याच पॅनमध्ये ज्यात आपण पनीर शॅलो फ्राय केलं होतं, त्याच पॅनमध्ये आपण आता हे 3 मोठे मी कांदे चिरून घेतलेले होते, ते मी ह्याच्यात आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे। जास्त आपल्याला हे लाल करायचे नाहीये। थोडा कांदा हा नरम पडेपर्यंतच आपल्याला हा भाजायचा आहे। मी ते 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या होत्या, त्या ह्याच्यात टाकून घेते आणि 1 इंच आलं पण मी ह्याच्यात टाकते। हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला नरम पडेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला ह्यात आता पालक टाकून घ्यायचं आहे। पालकाची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहे। हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। ही पण मी न चिरता अशीच टाकून घेते। आपल्याला हे सगळं बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची। तुम्ही थोडा अर्धी वाटी पुदिना पण टाकू शकता, आवडत असेल तर तुम्ही टाका। आता हे आपला मसाला खूप छान हा परतून झालाय। आता गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे। ह्याला आता थोडं आपण गार होऊन देऊया। इथे आता आपण हे मिश्रण गार झालेलं आहे, आपण त्याची आता छान एक बारीक पेस्ट करून घेऊया। इथे आता आपल्याला फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे इथे मी तेल घातलेलं आहे। 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी घालून घेते। आता हे तडतडून झाल्यावर आपल्याला इथे जी ग्रेव्ही केली होती ती घालून घ्यायची आहे। जेवढे जास्त मसाला परतणार तेवढी त्याची चव भाजीची छान वाढते। आता हे परतत असताना आपण इथे धना पावडर 1 छोटा टीस्पून घालून घेऊ। 1 छोटा टीस्पून आपण जिरं पावडर घालूया। हे छान आपण हलवून घेऊया। ही कलरसाठी आहे, म्हणजे भाजीला छान कलर येतो आणि तरी पण चांगली येते ह्याने। 3 टेबलस्पून इथे मी काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली आहे। ही काश्मीरी पावडर मी घरीच बनवलेली आहे।
हे आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे कमी करते मी। 1 टेबलस्पून घरचा जो साठवणीचा काळा मसाला असतो ना तो घालून घेते। आणि जर तुम्हाला हा घालायचा नसेल तर तुम्ही खडे मसाले हे आपण जेव्हा कांदा परतला ना त्यावेळेस घातला तरी पण चालेल। काय जण या भाजीमध्ये काळा मसाला नाही वापरत, पण काळा मसाला वापरला ना भाजीची चव अजून छान लागते। कारण काळा मसाल्यामध्ये काय करतो ना आपण सर्व मसाले खडे मसाले घातलेले असतात ना, त्याच्यामुळे भाजी ही खूप छान होते त्याने। थोडे याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचे म्हणजे मसाले हे करपणार नाहीत। याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत। इथे आता आपल्याला ताजं घरचं दही टाकून घ्यायचं आहे। हे दही आंबट नाही पाहिजे। इथे मी 1 मोठा चमचा दही टाकून घेतलेला आहे ताजं। दही जर आंबट घेतलं तर भाजीची चव ही बदलून जाणार सगळी, त्याच्यामुळे आपल्याला आंबट नसलेलं दही वापरायचं आहे, फ्रेश वापरायचं आहे। या ग्रेव्हीमध्ये आपण चवीनुसार मीठ थोडं टाकून घेऊया। आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं झाकून ठेवून घेऊया, म्हणजे ह्याला छान तरी येईल आणि तेल सुटेल याला। 5-10 मिनिटं ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। इथे आता तुम्ही बघू शकता खूप छान मसाला हा परतला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यात पनीर टाकून घ्यायचं आहे। आणि ही ग्रेव्ही ना ही घट्टच असते, ही भाजी घट्टच असते, जसे हॉटेलमध्ये असते ना तशीच ही आपल्याला घट्ट ठेवायची आहे, म्हणजे चव ह्याची छान लागते एकदम। आता ह्यामध्ये आपण पनीर जे तळलं होतं ना किंवा जे शेलो फ्राय केलं होतं ते पनीर टाकून घेऊया सर्व। आता हे आपण हलवून घेऊया। इथे आपल्याला 1-2 उकळी आणून घ्यायचे आहेत, म्हणजे पनीरमध्ये जी आपण ग्रेव्ही केली होती ना ती पनीरमध्ये छान अशी शोषली जाईल आणि पनीर पण त्यातलं खूप चांगलं लागतं। मग त्याच्यामुळे आता आपण 1-2 मिनिटं या भाजीला छान उकळी आणून घेऊया। ही ग्रेव्ही घट्टच असते, तुम्हाला जर वाटत असेल पातळ करायची तर तुम्ही ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पातळ अशी करू शकता। आपण ह्याच्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवून ही छान उकळून घेऊया। छान भाजी ही उकळलेली आहे, ग्रेव्ही छान बनलेली आहे। आपण त्याच्यावर थोडं हे घरची जी साई असते ती थोडी आपण ह्याच्यावर टाकून घेऊ। तुम्ही ह्याच्याऐवजी फ्रेश क्रीम वापरली तरी पण चालेल, पण मी इथे साई घेतलेली आहे घरची। इथे आपल्याला भाजीबरोबर लच्छा पराठा बनवायचा आहे, त्यासाठी इथे मी 1 मोठा टेबलस्पून तूप घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही बटर घेतलं तरी पण चालेल। बारीक 1 चिरून कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला या तुपामध्ये 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, बेडगी मिरची पावडर आहे ही। 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकायची आहे। थोडे ह्याच्यात मी तीळ पण टाकून घेते, म्हणजे छान लागतात ते लच्छे पराठे। आता ह्यात आपल्याला कोथिंबीर आणि हा सर्व कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। आपल्याला ह्याच्यात आता थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे आपण छान आता एकजीव करून घेऊया, असं हलवून घेऊया। इथे आता आपल्याला लच्छा पराठा बनवण्यासाठी साधी आपली अशी चपाती लाटून आपल्याला घ्यायची आहे। लाटून घेतलेली आहे चपाती। आता ह्याच्यावर मी आपण जे मिश्रण केलं होतं ना ते आपल्याला ह्याला लावून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया, तुम्ही तूप लावलं बटर लावलं तरी पण चालेल। आता ह्यावर जे मिश्रण केलं होतं ते लावून घेऊया, आपण स्प्रेड करून घेऊया ह्याच्यावर। मुलांना हे जास्त विशेष आवडतात। आता आपल्याला काय करायचं आहे, हे दुमडून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता ह्याला असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि हा जो भाग असतो ना तो आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे, म्हणजे तो निघत नाही। आता हा आपल्याला तसा लाटून घ्यायचा आहे। ह्याला तर आपण पीठ लावून घेतलंय, म्हणजे चिटकणार नाही। काही जणी हातानेच असे छान थापून घेतात, लाटत पण नाहीत बसत। हे आपल्याला आता खरपूस अशी भाजून घ्यायची आहे, छान असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे ती खरपूस आपल्याला बारीक गॅसवर ही
छान भाजायचे म्हणजे त्याचे लेयर सुटतात. इथे आपली पालक पनीर हैदराबादी भाजी रेडी आहे. इथे तुम्हाला काही मी टिप्स सांगते. जेव्हा आपण मसाले परतत होतो ना त्यावेळेस खडे मसाले जर तुम्ही आवडत असेल तर टाकले तरी पण चालतील, पण इथे मी घरगुती पद्धतीने बनवलेले आहे म्हणून इथे मी घरच्या काळ्या मसाल्याचा वापर केलेला आहे. फ्रेश क्रीम ही तुम्ही जास्त कमी वापरू शकता, त्याऐवजी घरातली साई वापरली तरी पण चालेल. इथे दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे, ते आंबट नसू नये. जर आंबट घेतलं तर भाजीची चव ही बदलू शकते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.